सेवार्थी प्रमोटिंग वुमन ऑफ इंडिया सिरीज एपिसोड 26 पॅरालिम्पिक शीतल देवी. 10 जानेवारी 2007मध्ये जम्मू काश्मीरमध्ये हिचा जन्म झाला. फेकोमेलिया नावाच्या दुर्मिळ आजारामुळे तिला जन्मतःच हात नव्हते. 2019मध्ये किश्तवाड जम्मू काश्मीर येथे एका युवा कार्यक्रमात तिने भाग घेतला. त्यावेळी भारतीय सैन्याच्या राष्ट्रीय रायफल्स युनिटने तिची दखल घेतली आणि तिच्या शिक्षणाला आणि वैद्यकीय मदतीला पाठिंबा दिला. कृत्रिम अवयवांचा वापर देखील तिच्या बाबतीत शक्य नव्हता. फक्त पायांच्या बळावर ती झाडावर चढत होती. तिच्या ह्याच नैसर्गिक शक्तीचा तिच्या प्रशिक्षणात उपयोग झाला. प्रशिक्षणाच्या 11 महिन्यातच स्पर्धेत भाग घेण्यास तिने सुरुवात केली आणि अनेक विजेती पदं मिळवली. 2022च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये तिने 2 सुवर्ण पदके आणि 1 रौप्य पदक जिंकले. 2024 पॅरिसमध्ये पॅरालिम्पिकमध्ये मिश्र सांघिक कंपाऊंड तिरंदाजी स्पर्धेत कांस्य पदक जिंकले. आशियाई पॅरा गेम्सच्या एकाच आवृत्तीत 2 सुवर्ण पदके जिंकणारी भारताची पहिली तरुण महिला खेळाडू ठरली. 9 जानेवारी 2024 रोजी देवीला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अर्जुन पुरस्कार मिळाला.